नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी नाश्ता करायला आलतो आम्ही. तो वडा सांबार मस्त. तर आम्ही आज कुठं जाणार होतो ते तुम्हाला सांगतो. मस्त पहिले वडा सांबार घेतला, मग त्याच्यानंतर गिळला वडा घेतला आणि बस खाता खाताच प्लॅन बनला आमचा नरनाळा जायसाठी. ज्यांना ज्यांना नरनाळा माहित नाही, नरनाळा एक वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, एक रिझर्व्ह पार्क आहे अॅनिमल साठी, जिथं आम्ही जंगल सफारी करायसाठी चाललो. आणि आज माझ्यासोबत काही मम्मी पप्पा कोणीच नव्हतं. आज आम्ही चाललो होतो फक्त भाऊ बहीण इकडे तिकडे फिरायला. घरात तर काही कामं असतात नाही, संडे आहे तर आम्ही तिघं कसं जाऊ. तर कुमागड वरून भाई कुणाल दादा आणि पवन दादाला पण घेऊन घेतलं. जो आम्ही निघालो सगळे भाऊ बहीण गाणे ऐकत ऐकत रस्त्यानं. आणि याचा इथं प्रँक चालू होता. 18 वर्षाच्या खालची मुलं चालत, पण मला सगळंच माहित होतं की प्रँक चालू आहे म्हणून. तर पटकन पेट्रोल भरून घेतलं गाडीत आणि इथं आम्ही खात मस्त हार्ट शेप वाले शिंगाडे बघा किती खतरनाक. नरनाळा तर येते भाई अकोला जिल्ह्यात, जिथं की असे उबड खाबड रस्ते पार करून आम्हाला जा लागलं अकोट रोडनं. गर्दी तर बा अकोटात भयंकर, सोडूनच द्या. ते तरी बरं झालं लवकर गर्दी संपली आणि मेन रोड लागला जो की नरनाळाकडे जाते बायपास. जिजून मस्त मला सनरूफ खोलून दिली, कारण की ते म्हणत होते की अंदरून काही दिसत नाही, खिडकी विडकीतून सगळं पॅक आहे. तर मग जो मी गाडीच्या बाहेर उभं राहिलो मोठ्या सनरूफ मधून, इकडे तिकडे नजारे पहाड पाहत जसे की जीवनात मी आजपर्यंत कधी पाहिलेच नाही. मस्त नरनाळाच्या रस्त्यात आम्हाला शिकारी पण दिसते, गावरानी जे की कुत्रेचा शिकार करत होते. दीदीच्या घराती दीदीच्या गाडीत अशी युनिक चीज आहे टायटॅनिक बोट सारख्या, काय सांगा. पण जो बाहेर मजा येत होती ना, ते अंदर काहीच नव्हती. बाहेरून सनरूफ मधून पुरे पहाडाचे व्ह्यू, रस्त्याचे व्ह्यू, गाडी मधला व्ह्यू, अजून बाहेरचा पण व्ह्यू भाई सुद्धा. तर एवढा मोठा रस्ता पार केल्यावर आम्ही पोहोचलो नरनाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरी. आल्याबरोबर पहिले चहा घेतला, थोडस बसलो, गप्पे गोष्टी मारले, कारण की आमचा टूर होता 2 वाजता. अजून अर्धा तास वेळ होता, आम्ही नाश्ता करून घेतला. पण त्याच्यानंतर जे जंगल सफारी झाली आमची, जो मजा आली, तुम्हाला पाहायचं असेल आमचे तोंड असे पासून असे कसे झाले. अस्वल काहीतरी आहे, आवाज आला आणि ते असं थरथर नाही ना तो असे खुशीपासून असे उतरले कसे. तर मोठा व्लॉग मी चॅनलवर टाकणार आहे पूर्ण जंगल सफारीचा, तो पूर्ण बघा प्लीज, कमिंग सून.